ठरलं तर मग या मालिकेच्या 19 तारखेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोणी याचा फायदा घेऊन लोखंडे परिवार चोरी करायला पाहत असते. मीनावती आणि सदाशिव पूर्णाईशी गोड बोलत तिची मर्जी मिळवतात. अचानक कळत कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकून तिला देतात आणि आजी बेशुद्ध पडते आणि याचा फायदा लोखंडे परिवार घेतो. सुभेदारांचं घर लुटतात. इतक्यात बाहेर सुभेदारांचा पूर्ण परिवार आलेला असतो. इकडे चोरी करताना सदाशिवच्या हातातून एक वस्तू पडते. त्या पडण्याचा आवाज बाहेर जातो. पण मैनावती आणि सदाशिव पळ काढत जायच्या आधीच सायली त्यांना पाहते. सायली अर्जुन त्यांची पाठलाग करतात आणि सायली अर्जुन त्या चोरट्या परिवाराला पकडते. पकडलं असताना मैनावतीने सदाशिव यांच्या तोंडावर मास्क असतो. तो मास्क काढल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. त्याच टायमाला अर्जुन आणि सायली त्यांना फैलावर घेतात. त्याच टायमाला मैनावतीने सदाशिव सावरासावर करायला पाहतात. तेव्हा कल्पना त्यांना म्हणते की स्वतःच्या मुलीच्या घरात असं काम करताना तुम्हाला लाज वाटत नाही. सायली म्हणते की माझा मोठा गैरसमज झाला होता. तुम्ही माझे आई वडील आहेत, पण आता मला समजलं तुम्ही माझे आई वडील नाही आहेत. सायली सांगायला लागते की मी मैनावतीने दिलेल्या मावशीच्या पत्त्यावर सुद्धा गेलो, पण तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की ह्याने आम्हाला खोटा पत्ता दिला. प्रिया बोलायला लागते ह्याच्यावरून कसं समजतं की हे सायलीचे आई वडील नाही आहेत. तेव्हा सायली सांगायला लागते आम्हाला ही सगळी गोष्ट मधुभाऊनी सांगितलेली आहे. मधुभाऊ कोमत असले तरी ते स्वतः काय बोलतात त्यांना समजत असतं. डॉक्टरांनी सांगितलं आम्ही बोलण्यानुसार ते स्वतःच्या डोळ्याची आणि हाताची हालचाल करत होते, त्यावरून आम्हाला सगळं समजत होतं. इथे मैनावती आणि सदाशिव यांनी चोरी केल्यानंतर सायली बोलायला लागते इतके दिवस मी तुम्हाला आई वडील समजवत होती, पण आता हे तुम्ही केल्यापासून मी तुमचा आणि माझ्याशी काय समजत नाही. आता हे जे तुम्ही केलंय त्याच्यावरून आता तुमचा आणि माझा काही संबंध नाही. त्यानंतर सायली सदाशिव आणि मैनावती यांचा हात धरून या दोघांना घराबाहेर काढते. ही दोघांना तंबी देते आणि बोलते मी दोघांनी माझ्या घराकडे वाकडे नजरेने याच्या पुढे पाहता कामा नये. त्यानंतर सदाशिव मैनावती दोघं पण स्वतःच्या नशिबाला कोसत तिकडून निघून जातात. एवढी आरडाओरड चालू असून पण पूर्णाजी बाहेर नाही का आली याचा आता सायलीला संशय असतो. सायलीला संशय येतो. मग त्यानंतर तिच्या सगळेजण खोलीकडे धावतात.